नमस्कार. आजच्या मातृदिनाच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आपली आई जेव्हा आपल्यावर रागवते, चिडते, रुसून बसते आणि आपल्याशी अबोला धरते, तेव्हा आपल्या मनाची काय अवस्था होते आणि आपण तिला मनवायचा कसा प्रयत्न करतो हे मी एका छोट्याशा कवितेतून मांडलेलं आहे. चला तर मग बघूयात काय आहे ती कविता. कवितेचं नाव आहे ए आई. ए आई, तूच आहेस ग माझ्यासाठी सारं काही. एकदा तरी समजून घे ना ग जरा, इतर मुलींसारखा धोका नाही देणार ग मी तुला. ए आई, एकदा तरी कुशीत घेऊन विचार ना ग मला, काय हवंय का बाळा तुला. ए आई, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागवू नको ना ग मला, प्रेमाने थोडं समजव ना ग जरा. ए आई, उराशी धरून एकदा विचार ना ग मला, काय रडतेस बाळा आतल्यात, कोण काय बोललं का तुला. ए आई, ऐकून घे ना माझं जरा, ध्येयासाठी धडपडणारी माणसं नेहमीच पडतात ना ग, मीही पडते ग अशी, आयुष्याच्या वाटेवर चुकते ग कधी कधी. ए आई, सांग ना ग मला, कोण चुकत नाही जगात, पण चूक दाखवून ती सुधारायला शिकव ना ग मला. मी पडताना थोडं सावर ना ग मला. ए आई, तूच म्हणतेस ना ग, रागावल्यानं प्रत्येक गोष्ट नाही ग साध्य होत, मग चुकणाऱ्या माझ्या मनाला मायेच्या समजुतीचा आधार दे ना ग जरा. ए आई, माझ्या जागी येऊन एकदा विचार कर ना जरा, बाहेरच्यांची ओढ नकोय ग मला, तुझी गोड विचारपूस हवीये मला. ए आई, तू आहेसच ग श्यामची आई, तुझी लेक नाही विसरणार कधीच तुझ्या संस्कारांची परछाई. ए आई, फक्त एकदा विश्वास ठेव ना ग माझ्यावर, हात ठेवून पाठीवर लढ तू बाळा, असं फक्त एकदा म्हण ना ग जरा. ए आई, सोडून राग रुसवा बोला, तू आता थोडं बोल ना ग माझ्याशी. ए आई, सोड ना ग रुसवा आता. ए आई. ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीही तुमच्या आईला असं कधी मनवलंय का? तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.